नमस्कार मैत्रिणींनो, कल्पना शिवण क्लासमध्ये आपले स्वागत आहे. तर मैत्रिणींनो, तुम्ही व्हिडिओला पहिल्यांदा बघत असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे माझे येणारे व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. तर मैत्रिणींनो, आपल्याला क्लासचं काम करत असताना जर बोर वाटायला लागलं तर थोडं थांबायचं, कारण आपलं काम जर उत्साहानं केलं तर कायम लक्षात राहणार. कसं आहे, नवीन शिकत असताना थोडं समजायला अवघड जातं. रोज एक पार्ट लक्षात घ्यायचा आहे. माझा क्लास फक्त नवीन शिकणाऱ्यांसाठीच आहे. तुम्हाला एखादी गोष्ट जर समजत नसेल तर तुम्ही कमेंट करू शकता. मैत्रिणींनो, मी जे काही बोलत असते ते स्किप करू नका, कारण तुम्हाला काही टिप्स सांगणे हा माझा क्लासचा भागच आहे. आपण 4 टक्स ब्लाऊज पेपर कटिंग करणार आहोत, तर ती मापे कशी घ्यायची ते बघू. 36 मापावरून पेपर कटिंग करत आहे, तर तुम्ही तुमच्या साईजची मापे जे आहेत ते टाकायचे आहे. गणित समजत नसेल तर 4 टक्सच्या मापासाठी मार्जिन सहित माप कसे टाकायचे ते पाठीच्या भागापेक्षा पुढच्या भागामध्ये 2.5 इंच उंची जागा घेणे आणि शेवटच्या रेषेपासून वरती. आपण हा पाठीचा भाग अगोदर घेतलेला होता काढून, कारण माप तेच आहे, त्याच्यामुळे आपण ह्याच्यामध्ये वेळ वाया घालवायचा नाही. तर आपलं हे पूर्ण उंचीचं 14चं माप आहे, तर आपण पुढचा भाग काढायचा आहे त्याच्यावर हेच माप ठेवायचं आहे. बंद बाजू इकडं आहे आणि ही उघडी बाजू. तर बघा, हे आपल्याला अर्धा इंच इथं असं घ्यायचं आहे मुकायसाठी. पहिल्यांदा ही रेष मारून घ्यायची आपल्याला, आणि एवढे कापड हे आपल्याला एक्स्ट्रा लागणार आहे मुकायसाठी. आता आपल्याला उंची घ्यायची आहे. उंची कशी घ्यायची ते आता तुम्हाला मी सांगते. तर आपण हा काल मागच्या भागामध्ये आधीच्या पाठीचा भाग काढला होता, तो पाठीचा भाग आपल्याला असाच ठेवायचा आहे. हे अर्धा इंच इकडे सोडायचं आहे. 5 इंच इथे लागते, पण तुम्ही नवीन शिकताय त्याच्यामुळे मी अर्धा इंच असं हे करतो. हे आपल्याला असंच ड्रॉ करून घ्यायचं आहे. तर बघा, आपण इथून इकडे हे 5.5 शोल्डर टाकलेलं आहे. 9.5चा गळा पाठीमागचा आहे आपला, त्यानुसार आपण शोल्डर टाकलेलं आहे. तर आपल्याला गळा रुंदी किती पाहिजे आहे त्याच्यावर पुढच्या भागाची गळा रुंदी आपल्याला किंवा मागच्या असू देत 2.25 इंच ठेवायची आहे, कारण आपल्याला 2.5 इंचाची पट्टी इथं तयार पाहिजे असते. त्याच्यामुळे इकडं अर्धा इंच इथं जाणार मार्जिन आणि 5 इंच इथं मार्जिन जाणार. तर आपण 2.25 इंच आपण गळा रुंदी ठेवलेली आहे. आता इथून खाली आपल्याला गळा उंची ठेवायची, तर 6 आहे. खालच्या बाजूला गळा रुंदी आपण 2.5 ठेवायची. हे असं आखून घ्यायचं. आता आपल्याला बरोबर 5.25 घ्यायचे. आपण 5.25चा मुंडा आपण मुंडा रेष आखून घेतली होती. आपल्याला छातीचा भाग आपला फिटिंगचा 9 इंच आहे. आता आपल्याला कमरेकडच्या भागाला जायचं. कंबर आहे 30, त्याचा चौथा भागाला 7.5. 1 इंच 2 इंच आपल्याला टक्स द्यायचा आहे पुढच्या भागासाठी. 2 इंच आणि मार्जिनसाठी आपल्याला 2 इंच असं पुढे द्यायचं. इथं 1 इंच एक्स्ट्रा का आलं, पाठीमागच्या भागाला आपण 1 इंच एक्स्ट्रा घेतलं होतं, त्याच्या इथं 2 इंच येणार आहे, त्याच्यामुळे 1 इंच इथं पुढे गेले. आता 1 इंच बघा. तर बघा, आपली छाती हे 36चा आपल्याला चौथा भाग करायचा आहे, तर 9 येतो. तर 9मध्ये अधिक 1 इंच घ्यायचा आहे, तर 10 येतं. 10ची आपण टिंब देऊ इथं. आणि आपल्याला रुंदी इथून इकडं रुंदी किती टाकायचं आहे, तर आपला 36चा 10वा भाग येणार. 36च्या 10वा भागाला 4.25 इंच आपल्याला इकडं रुंदी येणार. 4.25 इंच. 4.25 इंच इथं असं आलं आणि वरून खाली 10 आलं. तर आपल्याला ज्यांना गणित येत नसेल त्यांनी कसं करायचं आहे ते इथं बघा. तर इथून इकडे 3.5 पहिल्यांदा शो पट्टी म्हणजे क्रॉस पट्टीसाठी 3.5 असं वरती यायचं आहे. 3.5 या बाजूला
वरती यायचं आहे. आणि ही रेष अशी आखून घ्यायची. ज्यांना गणितमधलं समजत नसेल त्यांना हा सोपा उपाय. तर मैत्रिणींनो, आपल्याला ही पूर्ण उंची मी इथं घेतलेली होती. इथून इथं मला 3.5 घ्यायचं होतं. ही चुकून वरती ही रेष आली मला, तर त्याच्याबद्दल मी सॉरी. तर बघा, आता हे 16 इंच 16.5 इंच आपण इथं घेतलं. एक्स्ट्रा घेतलं ना खाली, हे 14 होतं इथं, तर आपल्याला एक्स्ट्रा पण इथं खाली घेतलेलं 2.5 इंच. तर इथून वरती आपल्याला असं 3.5 वरती घ्यायचं आहे. इथून ही रेष आपण आता लक्षात घ्यायला नको, कारण पेपर लगेच मी बदलू शकत नाही, वेळ जातो सगळा. हे 3.5, कारण हे मापच मी घेतलेलं आहे 16.5चं. पूर्ण पेपरच 16.5चा घेतलेला आहे. तर इथून वरती 3.5 असंच इकडे पण शेवटला 3.5. आता आपल्याला इथं आकार बांधण्यासाठी वरती 1 इंच घ्यायचं आहे. तर ज्या मैत्रिणींना समजत नाही त्यांनी किती घ्यायचं आहे, 4.5 इंच ह्या बाजूला घ्यायचं आहे. असं 4.5 इंच ह्या बाजूला घ्यायचं आणि 3.5 इंच ह्या बाजूला घ्यायचं. आणि आपल्याला आता ह्या पट्टीला असा आकार द्यायचा. जवळजवळ इथं 3 पर्यंत असं घ्यायचं आणि असा आकार द्यायचा. असं थोडासा आकार द्यायचा म्हणजे पट्टीला शो येतो. तर आपल्याला हा जी पॉईंट काढलेला आहे 10चा, हा 10चा पॉईंट घेता आला. तर आपल्याला असंच हिची रुंदी कशी ठेवायची आहे ते बघा. तर छातीचा 10वा भाग, त्याला 4.25 इंच आपल्याला इथं अशी रुंदी येणार ह्या बाजूला. या टक्समधला हे आपलं अंतरमधलं किती घ्यायचं आहे ते बघा. छातीचा 10वा भागाला ते 4.25 इंच, ते 4.25 इंच इथं आलं. ही आपली वरची टिंब इथं 10ची आली. तर याला आपण असं, तर आपल्याला ह्या टक्सची उंची आपली किती आली पाहिजे छत्तीच्या भागाला. तर आपल्याला काय करायचं आहे, 36 भागिले 13 करायचं आहे. 2.5 ते 3 येते, 3 येणार. 3ला एक रेष कमी येते. आपण इथे 3 घेऊ उंची. आणि आता ह्या टक्सला रुंदी आपण किती घ्यायची, 1 इंच. अशी रेष ठेवायची, बरोबर रेषेला रेष. या बाजूला 1 इंच आणि ह्या बाजूला 1 इंच. अगदी शिस्तात जर व्हिडिओ बघितला तर तुम्हाला सगळं काही समजेल. तर आपला हा उभा टक्स आला. शोपट्टीचा आकार इथं असा आला. 2.5 इंच आपल्याला तयार पट्टी मिळणार. त्याच्यात मार्जिन सकट ही वरती 1/2 इंच, या बाजूला 1/2 इंच शोपट्टीसाठी ह्याच्यातच तुम्हाला मिळणार आहे. ह्याच्यात दुसरं काहीही घ्यायचं नाही. कापड जसं हे पेपर आहे तसंच कापडावर ठेवून जर केलं तरीसुद्धा हा हेच माप येणार. तर बघा, आता 4 टक्स आपल्याला काढायचे आहेत. तर त्याचं अंतर किती असलं पाहिजे ते बघा. तर आपण इथून असं इकडं 2.25 यायचं आहे. हे 2.25 इकडं आलं, हे 2.25 असं क्रॉसमध्येच घ्यायचं. असं इकडं आलं, त्या बाजूला इकडं 2.25 येणार वरच्या बाजूला. आता हे जे इथं घ्यायचं आहे, इथं टक्स जे घ्यायचं आहे त्याचं कसं करायचं बघा. ही गळ्याची आपली इथं गळ्याची रेष आली आणि ही आपल्या शोपट्टीची रेष आली. तर असं हे निम्मं करायचं. ही शोपट्टीची रेष आणि ही गळ्याची रेष, ह्याच्या निम्मं आपण इथं करायचं असं. आणि हे टक्स आपल्याला इथं जोडून घ्यायचं आहे रेष. आता ही शोपट्टीचा आपल्या इथं भाग आला. तर इथून वरती आपल्याला 2 इंच जायचं आहे. 2 इंच आपण इकडे मार्जिन वाढून घेतलं, त्याला आपण ड्रा करूया. तरी पण रेषा आलीच पूर्ण अशी. तर बघा, हे 2 इंच आपली ही शोपट्टी आहे. शोपट्टीच्या वरती ही रेष आपण घेतलेली नव्हती तरी पण ती लक्षात आली माझ्या. मी
मिस्टेक होती. तुम्ही नवीन जर शिकत असला तर अशी मिस्टेक होणारच. काय नाही, समजून घ्यायचं. हे 2 इंच आपलं इथं आलं. 2 इंचाला आपण काय करायचं, ह्या टिंबला इथं 1.25 जे घेतलं होतं त्याला जोडायचं असं. हा टक्स साईडचा झाला, हा मधला टक्स झाला. आणि आता ह्या बाजूचं कसं करायचं, ही जी आपली कॉर्नरची रेष आहे, ही टिंब, त्या टिंबला असं हे आलं पाहिजे, म्हणजे आपला टक्स व्यवस्थित बसणार. ही टिंब इथं आली. या दोन्हीचं अंतर असं 2-2.5 आलं पाहिजे. हे 2.5 आलं. आकार देताना थोडंसं असं पट्टीला थोडंसं आकार द्यायचं असं. हे शिकायचं, छोट्या छोट्या गोष्टी असतात ते शिकायच्या. तर बघा मैत्रिणींनो, मी आता हे जे सांगितलं माप ते गणितासकट सांगितलेलं आहे. पण ज्या महिलांना गणिताचं वगैरे काही समजलं नाही त्यांना पण मी तसं सांगितलं. पण त्याच्याहून ही साधी टिप्स मी तुम्हाला सांगते. तर आपली छातीचे कमरेचे जे माप असतं आणि मार्जिनचं जे माप असतं, मार्जिन तिकडे सोडायचं आणि आपण जे माप घेतलेलं आहे ह्याच्यासाठी त्याचा असा निम्मा करायचा. असा मार्जिन सोडून असं निम्मा केलं, हे निम्मा करायचं. त्याचा टक्सची उंची अशी घ्यायची, सोपी पद्धत. त्याची टक्सची उंची घ्यायची. आपल्याला एकदम परफेक्टच पाहिजे असं नाही. ज्यांना शिकायचं आहे त्यांना थोडीफार अशी मदत करत स्वतःची जायचं आहे. हे असं हे केलं, आपल्याला टक्सची रुंदी घ्यायची तेवढी घेतली. परत असं केलं, ही टक्सची उंची घ्यायची, लांबी घ्यायची तेवढी घेतली. तिथं पण असंच करायचं. हे असंच, हिची पण अशीच घेतली आणि हे असं करायचं. हिची पण अशीच घेतली. काय अवघड नाही याच्यात. जसं ह्या अशा आपल्या पद्धतीनं पण असं करू शकतो आपण. पण ही जी पद्धत सांगितलेली आहे ती एकदम म्हणजे व्यवस्थित माप असण्यासाठी आहे आणि गणितासकट तुम्हाला हे सांगितलेलं आहे. तर बघा, ही आपली शोपट्टी, ही अशी शोपट्टी येणार. हे इकडं, हे थोडं आपलं हे इकडं, इथं टक्सची जी आपण शिलाई ज्यावेळी मारणार त्यावेळी ते हे इकडं आत येणार. हे आपलं हे शोपट्टी एवढीच येणार. ह्याच्यात मार्जिन दुसरं काही घ्यायचं नाही. मार्जिन सकट ही शोपट्टी आपण तयार केलेली आहे. हे जर माप आपण असंच कापडावर जर ठेवून जर केलं तर ह्याला दुसरं काही ह्याच्यात घ्यायचं नाही. हा असंच शिवून येणार. तर आपण काय करायचं आहे, आता हे तुमचा भाग बघा, हे आपण असं काढतो. तर आता हे इथं कसं आकायला येणार, तर ते काय करायचं आहे, हे जसं आपण इथं आपण घेतलं तसंच इकडे पण घेऊ शकतो. पण आपण कापडं काय करू शकतो, खडून असं केल्यानंतर आपण जर असं केलं तर ते खडून असं ह्या दुसऱ्या बाजूला असं थापलं की ते ह्या बाजूला असंच वर उठतात. मग आपल्याला हे काय कागद आहे, ह्या आपल्याला शिवायची गरज नाही. पण हे तुम्हाला असं हे दाखवलं आहे की कापडानंतर कापडावर ह्या टक्सचं इथं कसं उठवायचं ते सांगितलं आहे मी. तर बघा, हा आपला 4 टक्सचा छातीचा आकृती. मैत्रिणींनो, आज आपण 4 टक्स ब्लाऊजची पेपर कटिंग कशी करायची हे शिकलो. ज्यांनी कोणी हा व्हिडिओ बघितला नसेल इथून मागचे, तर त्यांनी पाठीमागचे पण व्हिडिओ बघा आणि तिथून थोडं सुरुवात करा. तर आज आपण इथंच थांबू. भेटू पुढच्या भागात. धन्यवाद.